नमस्कार. सुट्टीची सकाळ थोडीशी निवांत असते, त्यामुळे थोडासा वेगळा आणि चटपटीत असा नाश्ता बनवावा असं मी ठरवलं होतं आणि म्हणूनच आदल्या दिवशी मी थोडीशी पूर्वतयारीसुद्धा करून ठेवली होती. तर यामध्ये मी 1 कप चण्याची डाळ घेतली, 2 चमचे उडदाची डाळ घेतली आणि 2 चमचे मी पोहे घेतलेत. तर इथे आधी मी चण्याची डाळ आणि उडदाची डाळ हे दोन्ही एकत्र करून स्वच्छ धुवून घेतले. तर मला सकाळी नाश्ता बनवायचा आहे, तर मी काल म्हणजे आदल्या दिवशी संध्याकाळी ह्या डाळी अशा एकत्र करून 2 ते 3 वेळा स्वच्छ धुवून घेतल्या. तर यामध्ये आता आपण पाणी घालून मी धुवून घेते. आता यानंतर यामध्ये पुन्हा पाणी घालून ह्या डाळी मी 5 ते 6 तासासाठी भिजत ठेवल्या. 5 ते 6 तासानंतर म्हणजे रात्री मी हे वाटून घेणार आहे आणि वाटताना यामध्ये मी पोहे घालणार आहे. तर इथे पहा 5 ते 6 तास झालेत, डाळी छान भिजल्या गेल्यात. आता हे आपण वाटून घेऊया. तर हे पोहे मी घेतलेत, हे पोहे आपण वाटताना यामध्ये घालू. तर डाळी मी इथे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेते आणि पोहे मी इथे धुवून घेतलेत, हे सुद्धा आपण यामध्ये घालूया. 2 बॅचेसमध्ये मी ह्या डाळी वाटून घेणार आहे. पहिल्या बॅचमध्ये मी हे सगळे पोहे घातलेत. तर पहा थोडंसं पाणी घालून हे असं मी वाटून घेतलं आहे. मिक्सरच्या भांड्यामध्ये 2 चमचे पाणी घालून ते सुद्धा यामध्ये काढून घेतलं. अगदी बारीक असं हे वाटून घ्यायचं आहे. तर हे पहा, हे असं हवं आहे आपल्याला. याची कन्सिस्टन्सी तुम्ही पाहू शकता, यापेक्षा पातळ करायचं नाही आहे हे. आता हे पीठ रात्रभर आपल्याला फर्मेंट करण्यासाठी ठेवायचं आहे. तर हे मी पहा रात्रभर फर्मेंट करून घेतलं आहे. पीठ छान असं फुलून वर आलं आहे, पाहू शकता. खूप मस्त जाळी आली या पिठाला. एकदा हलक्या हाताने हे मिक्स करून घेऊया. आता यामध्ये आपण पुढचं साहित्य घालू. तर इथे बारीक चिरलेली हिरवी मिरची घातली आहे, किसलेलं आलं घातलं आहे. तुम्ही हिरवी मिरची आणि आलं याची एकत्र पेस्ट घातली यामध्ये तरी चालेल. 1 चमचा यामध्ये तेल घालायचं आहे. यानंतर चवीप्रमाणे मीठ घातलं. तेलामुळे आपला नाश्ता आतपर्यंत सॉफ्ट व्हायला मदत होईल. हिंग घातला चिमूटभर हळद घालायची आणि हे सगळं मिक्स करून घ्यायचं आहे. आता या सगळ्या पिठाचा मी एकत्र नाश्ता बनवणार नाही आहे, म्हणून यातलं थोडंसं पीठ मी दुसऱ्या बाउलमध्ये काढून घेणार आहे. तर इथे मी या बाउलमध्ये यातलं थोडंसं पीठ काढून घेतलं. हे मला घट्ट वाटतं आहे, तर इथे मी यामध्ये थोडंसं पाणी घालते. आपण आज सुरती लोचो बनवतो आहे. खूप छान अशी रेसिपी आहे. तर याचं पीठ थोडंसं असं पातळ असतं. तर पाणी घालून मी याला असं पातळ करून घेतलं. आता हे उरलेलं जे पीठ आहे ते तुम्ही 2 दिवस फ्रीजमध्ये ठेवून सुद्धा नंतर वापरू शकता. आता आपण लोचो मसाला तयार करूया. तर यासाठी इथे मी अर्धा चमचा काश्मीरी लाल मिरची पावडर घेतली, पाव चमचा आमचूर पावडर घेतले, पाव चमचा काळी मिरी पूड घेतली, यानंतर पाव चमचा इथे जिऱ्याची पूड घेतली. हे सगळं मिक्स करून घेऊया. तर हा आपला इन्स्टंट लोचो मसाला तयार आहे. हा आपण लोचोच्या वरून पसरवून घेणार आहोत, ज्यामुळे आपला लोचो आणखीनच टेस्टी होईल.
हा मसाला तर तयार आहे, हा आता बाजूला ठेवूया. आणि इथे आपण जे आता पीठ तयार केलं होतं त्याचं आता आपण लोचो तयार करूया. तर इथे मी एक प्लेट घेतली, तेलाने ग्रीस करून घेतली. आता या पिठामध्ये आपल्याला अर्धा चमचा इनो फ्रूट सॉल्ट घालायचं आहे. यावरती थोडंसं पाणी घालायचं आहे. इनोऐवजी तुम्ही चिमूटभर बेकिंग सोडासुद्धा घालू शकता. मिक्स करून घ्यायचं आहे. आता ग्रीस केलेल्या प्लेटमध्ये हे पीठ काढून घेऊया. आणि आधीच मी गॅसवरती कढईमध्ये पाणी गरम करत ठेवलं होतं. यामध्ये एक स्टँड असा उलटा करून ठेवला आहे. असा स्टँड नसेल तर एखादी प्लेट उलटी करून तुम्ही इथे ठेवू शकता. यावरती ही पिठाची प्लेट ठेवायची आहे आणि वरून आपण जो लोचो मसाला तयार करून ठेवला आहे तो पसरवून घ्यायचा आहे. आता झाकण ठेवून आपल्याला हे 8 ते 10 मिनटं वाफवून घ्यायचं आहे. तोपर्यंत आपण इथे हिरवी चटणी तयार करूया. तर चटणीसाठी ते मिक्सरच्या भांड्यामध्ये मी भरपूर कोथिंबीर घातली आहे. यानंतर पुदिना घेतला आहे, 2 हिरव्या मिरच्या घेतल्यात, थोडंसं आलं घेतलं आहे, पाव चमचा जिरं घेतलं आहे, अर्धा चमचा लिंबाचा रस घातला आहे. यानंतर इथे मी फरसाण घेतलं, 1 मोठा चमचा. कुठलीही घरात असलेली शेव तुम्ही इथे वापरू शकता. यामुळे चटणीला घट्टपणा यायला मदत होईल. चवीप्रमाणे मीठ घालून पाणी घालून ही चटणी वाटून घेतली आहे. थोडीशी पातळ अशी चटणी बनवायची आहे. तर ही आपली लोचोबरोबर खाण्यासाठी मस्त अशी कोथिंबीर पुदिन्याची चटणीसुद्धा तयार आहे. आता आपण लोचो झाला आहे का पाहूया. तर हे पहा 10 मिनटं झालेत आणि इथे आता आपण चेक करूया सुरी घालून. तर सेंटरला इथे सुरी घालून चेक करायचं आहे. सुरी क्लीन आली आहे म्हणजे हे आतपर्यंत शिजलं गेलं आहे. गॅस बंद करायचा आहे. मी आता हा लोचो सर्व करते. तर ढोकळ्याप्रमाणे याचे पीसेस पडत नाहीत. हे असंच चमच्यानेच आपल्याला सर्व करायचं आहे. अशा पद्धतीने वरून थोडीशी कोथिंबीर घातली आहे. थोडासा बारीक चिरलेला कांदा घालायचा आहे. इथे मी बारीक शेव घातली आहे. वरून थोडंसं तूप घालायचं आहे. सोबत कांदा आणि जी आपण चटणी तयार केली आहे ती याबरोबर सर्व करूया. तर आपला हा मस्त असा सुरती लोचो तयार झाला आहे. वेगळा असा नाश्ता तुम्ही नक्की करून पहा. आजची रेसिपी तुम्हाला नक्कीच आवडली असेल. रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये कळवायला विसरू नका. रेसिपी आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. चॅनलला अजून सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा. चला तर मग पुन्हा भेटूया अशा छान छान आणि नवीन नवीन रेसिपीसह. तोपर्यंत धन्यवाद.